कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। 4 लाख वर्षांपूर्वी माणसानं दगडावर दगड घासून ठिणगी पेटवली आणि त्यानंतर अन्न शिजवण्यासाठी किंवा उजेड करण्यासाठी आगीची गरज असताना माणूस आग पेटवायला लागला। थॉमस एडिसननं 1879 मध्ये बल्बचा शोध लावला आणि त्यानंतर माणसाचं आयुष्य प्रकाशमय झालं। काळ झपाट्यानं बदलत गेला आणि आज 21व्या शतकात वीज ही माणसाची अतिमहत्त्वाची गरज बनली आहे। लाईट, फॅन, AC, TV, कॉम्प्युटर, ओव्हन, फ्रीज एवढंच काय तर आपल्या हातातला मोबाईल चार्ज करण्यासाठी सुद्धा विजेची आवश्यकता असते। महाराष्ट्र हे देशामधलं सर्वात जास्त विजेचा वापर करणारं राज्य आहे। मोठ्या MIDC, कारखाने, ऑफिस, डेटा सेंटर आणि शेती यासाठी दिवसेंदिवस विजेची मागणी वाढते। महाराष्ट्र एका तासाला अंदाजे 1,55,518 गिगावॅट इतका प्रचंड विजेचा वापर करतोय। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही वीज 10 लाख घरांना 120 ते 140 वर्ष पुरेल। महाराष्ट्र राज्यात विजेची मागणी झपाट्यानं वाढते आहे। औद्योगिकरण, शहरीकरण आणि डिजिटल विकासामुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे। विशेषतः मुंबई आणि पुणे या औद्योगिक पट्ट्यात सतत आणि स्थिर वीज पुरवठा आवश्यक आहे। आपण जी वीज वापरतो त्यापैकी 60% वीज निर्मिती ही कोळशापासून होते आणि त्यामुळे तेवढ्याच जास्त प्रमाणात प्रदूषण होतं। सौर ऊर्जा, पवनचक्क्या आणि जलविद्युत प्रकल्प यामधून अंदाजे 16% वीज निर्मिती होते। सध्या महाराष्ट्राला प्रचंड वीज निर्मितीची आवश्यकता आहे। दिवसेंदिवस वाढणारी विजेची मागणी महाराष्ट्र पूर्ण करू शकत नाही आणि त्यामुळेच काही ठिकाणी 6 ते 14 तासांचं लोड शेडिंग होतं। प्रदूषण कमी करत आणि निसर्गाच्या संसाधनांपासून विजेचा स्रोत तयार करण्यासाठी महाराष्ट्रानं 2030 पर्यंतचं टार्गेट ठेवले आणि त्याचाच एक मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे कर्जतमध्ये होणारा टोरेंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प। विजेची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ती साठवता येत नाही। आता अर्थात आपण मोबाईल चार्जिंग करतो, घरामध्ये इन्व्हर्टर असतो किंवा आता गाड्यासुद्धा इलेक्ट्रिक आहेत, मग वीज साठवताच येत नाही असं कसं? जेव्हा एखाद्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला वीज पुरवठा करायचा असेल तर एवढा प्रचंड वीज पुरवठा कसा साठवणार? आणि त्यासाठीच जलविद्युत प्रकल्पाची मदत घेतली जाते। आता कर्जतमध्ये टोरेंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प होतोय। तो प्रकल्प होत असताना सुरुवातीला वृक्षतोड होणार आहे, पण त्या बदल्यात आसपासच्या भागांमध्ये तब्बल 10 किलोमीटर परिसरात पुन्हा एकदा वृक्षारोपण करत निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। आणि नुसतं वृक्षारोपणच नाही तर 10 वर्षांपर्यंत त्या वृक्षांचं संवर्धन सुद्धा बारकाईनं केलं जाणार असल्याची माहिती कंपनीनं नमूद केली आहे। या जलविद्युत प्रकल्पाची एक खासियत आहे, पावसाचं पाणी 2 जलाशयांमध्ये साठवलं जाणार। एक मोठं जलाशय डोंगराच्या वर असेल आणि एक खाली असेल। डोंगरावर असणाऱ्या जलाशयामधून पाणी खाली सोडून गुरुत्वाकर्षणाचा वापर करत वीज निर्मिती केली जाणार। जेव्हा विजेची जास्त मागणी असेल तेव्हा काही क्षणातच वीज निर्मिती सुरू केली जाणार आणि ज्यावेळी विजेची मागणी फार नसेल तेव्हा खाली साठवलेलं पाणी पुन्हा वरच्या धरणात पंपिंग केलं जाणार। म्हणजे जेव्हा मागणी असेल तेव्हा कधीही वीज पुरवठा वाढवता येईल आणि तो सुद्धा 3000 मेगावॅट इतक्या प्रचंड क्षमतेचा। आता 3000 मेगावॅट म्हणजे किती क्षमता? तर 10 लाख घरांना अंदाजे 100 वर्षांपर्यंत पुरेल इतकी प्रचंड वीज। महाराष्ट्रातील सर्वात जास्त वीज निर्मिती करणारे प्रोजेक्ट हे प्रचंड प्रमाणात कोळशाचा वापर करतात। आता 3000 मेगावॅट वीज निर्मिती करायची म्हणजे जवळपास 30,000 टन कोळशाचा वापर होतो आणि त्यामधून 180 लाख टन कार्बनचं उत्सर्जन होतं, जे पर्यावरणासाठी प्रचंड घातक आहे। आणि हीच विजेची निर्मिती जर जलविद्युत प्रकल्पातून केली तर जवळपास 2 लाख टन इतकंच कार्बनचं उत्सर्जन होईल आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखत तापमान वाढीवर सुद्धा नियंत्रण मिळवता येईल।
टोरेंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प बनवताना सुरुवातीला नक्कीच वृक्षतोड होणार आहे, पण एकदा हा जलविद्युत प्रकल्प झाला की कित्येक दशकं त्याचा फायदाच होणार आहे. सध्या सर्वात मोठा असणारा कोयना जलविद्युत प्रकल्प 1320 मेगावॅट क्षमतेचा आहे आणि कर्जतमध्ये असणारा टोरेंट पॉवरचा जलविद्युत प्रकल्प हा त्याच्या दुप्पट क्षमतेचा असणार आहे. आणि विशेष म्हणजे या टोरेंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पात पुन्हा पुन्हा त्याच पाण्याचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण देशात 3000 मेगावॅट इतकी प्रचंड विजेची निर्मिती करणारा हा एक नंबरचा प्रकल्प असणार आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक वीज वापर करणारं राज्य असलं तरी विजेची मागणी आणि पुरवठा याचा समतोल साधत उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यातल्या विजेची मागणी पूर्ण करताना कर्जत हे वीज पुरवठ्याच्या मोठ्या नकाशावर आता ठळकपणे दिसणार आहे. त्यामुळे कर्जतचं नाव फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असणारा तालुका असं म्हणत आता देशभरात पोहोचणार आहे. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.